कापूस शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी. सध्या कापसाचे भाव वाढलेत का घसरलेत? विक्री करायचं की थांबायचं? आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कापसाचे ताजे बाजारभाव आणि पुढील अंदाज. तर मित्रांनो, सध्या महाराष्ट्रातील कापूस बाजारात भाव स्थिर दिसत आहेत. सध्या कापसाचे सरासरी भाव चालू आहेत ते म्हणजे 7,200 ते 7,800 प्रति क्विंटल. चांगल्या दर्जाच्या कापसाला 8,000 पर्यंत भाव मिळत आहे, तर कमी दर्जाच्या कापसाला 6,500 ते 7,200 दर मिळत आहे. काही प्रमुख बाजारभाव पाहिले तर हिंगणघाट बाजारभाव 7,000 ते 8,000 प्रति क्विंटल. देऊळगाव राजा हा बाजारभाव 7,500 ते 7,900 प्रति क्विंटल. काटोलचा बाजारभाव 6,800 ते 7,500 प्रति क्विंटल. तर सरकारने कापसासाठी MSP ठेवला आहे 7,710 मध्यम स्टेपल, 8,110 लांब स्टेपल. म्हणजे सध्या बाजारभाव MSPच्या आसपासच फिरताना आपल्याला दिसत आहे. आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पुढे काय करायचे? सध्या बाजारात स्थिरता आहे, चांगल्या दर्जाच्या कापसाला मागणी आहे. CCI खरेदी आणि निर्यात यावर भाव अवलंबून राहणार आहेत. यामुळे जर तुमचा कापूस चांगल्या दर्जाचा असेल तर थोडं थांबून विक्री केली तर फायदा होऊ शकतो. पण लक्षात ठेवा मित्रांनो, बाजार कधीही बदलू शकतो. त्यामुळे आपल्या जवळच्या मंडीचा भाव पाहूनच निर्णय घ्या. आणि अशाच रोजच्या ताज्या बाजारभावासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.